नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आदिवासी विकास विभाग यांच्या खूप साऱ्या पदांच्या मोठी मेगा भरती आलेली आहे. तर या भरतीमध्ये कुठली पदं आहेत, त्यासाठी रिक्वायरमेंट काय आहे, याबद्दलची डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल, अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. शैक्षणिक अर्हता व अनुभव. वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक वेतन श्रेणी S14. तर यांच्यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची कमान द्वितीय श्रेणीतील कला, विज्ञान, वाणिज्य किंवा विधी पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची शिक्षण किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची शिक्षण किंवा शारीरिक शिक्षणशास्त्र पदवी त्यांना असणं गरजेचं आहे. आणि संस्थात्मक व्यवस्थापन, शैक्षणिक प्रशासन, तपासणी आणि सवयी आणि खेळासाठी योग्यता याचा अनुभव असल्यास त्या विद्यार्थ्यांना प्राधान्य इथे देण्यात येणार आहे. पुढचं आहे संशोधन सहाय्यक. तर मान्यताप्राप्त विद्यापीठाचे जे पदवी धारण करीत आहेत परंतु गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य आणि सांख्यिकी शास्त्र यापैकी कोणत्याही विषयातील पदवी धारण केलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. उपलेखापाल, मुख्यलिपिक वेतन श्रेणी 13. मान्यताप्राप्त विद्यापीठाचे जे पदवी धारण करीत आहेत परंतु पदव्युत्तर पदवी अथवा शिक्षणशास्त्रातील पदवी धारण करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येईल. आदिवासी विकास निरीक्षक यांचा मान्यताप्राप्त विद्यापीठाची जे पदवी धारण करीत आहेत परंतु पदव्युत्तर पदवी अथवा किंवा शिक्षणशास्त्रातील पदवी धारण करणाऱ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. वरिष्ठ लिपिक, सांख्यिकी सहाय्यक. तर मान्यताप्राप्त विद्यापीठाची जे पदवी धारण करीत आहेत परंतु गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य आणि सांख्यिकी शास्त्र यापैकी एका विषयात पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना नियुक्तीसाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. लघु टंकलेखक वेतन श्रेणी S18. ज्या व्यक्तीने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केलेली असेल आणि ज्याचा स्पीड इंग्लिश टंकलेखन वेग हा 40 आणि मराठी टंकलेखन वेग हा 30 असेल, त्याच्याकडे टायपिंगचं सर्टिफिकेट असेल, ते लोक या पदासाठी पात्र असणार आहेत. त्याचबरोबर अधीक्षक पुरुष वेतन श्रेणी 8. मान्यताप्राप्त विद्यापीठाचा समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन या विषयात त्यांच्याकडे पदवी असणं गरजेचं आहे. अधीक्षक स्त्री यांनाही सेम मान्यताप्राप्त विद्यापीठाचं समाजकार्य, समाज कल्याण प्रशासन, आदिवासी कल्याण, आदिवासी प्रशासन या विषयात त्यांच्याकडे डिग्री असणं गरजेचं आहे. पुढचं पद आहे गृहपाल पुरुष. तर मान्यताप्राप्त विद्यापीठाचा समाजकार्य, समाज कल्याण प्रशासन, आदिवासी कल्याण प्रशासन या विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी धारण करणाऱ्या उमेदवाराला प्राधान्य देण्यात येणार आहे. गृहपाल स्त्रीसाठी सुद्धा त्याच विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे. ग्रंथपाल, ज्यांची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली आहे आणि ज्यांनी ग्रंथपाल प्रशिक्षण यामध्ये शासन मान्यताप्राप्त महाविद्यालयाचे अथवा संस्थेचे प्रमाणपत्र धारण केले आहे परंतु ग्रंथपाल शास्त्र यामधील पदविका धारण करणाऱ्या आणि किमान 2 वर्षापेक्षा कमी नाही इतका ग्रंथालय कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना पसंतीक्रम देण्यात येणार आहे. सहाय्यक ग्रंथपाल, ज्यांनी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे, ज्यांनी मान्यताप्राप्त संस्था किंवा महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रशिक्षण प्रमाणपत्र घेतलेलं असेल त्यांना प्राधान्य देण्यात येईल. प्रयोगशाळा सहाय्यक, ज्यांनी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केलेली असेल त्यांना. त्यानंतर उच्च माध्यमिक शिक्षण सेवक हे मानधन तत्वावर असतील, मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण असेल, तसेच B.Ed व समकक्ष पदवी धारण करणाऱ्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल. विषयनिहाय आवश्यक शैक्षणिक अर्हता खालीलप्रमाणे असणार आहे. जर इंग्रजी असेल तर MA इंग्रजी आणि B.Ed त्यासाठी असेल. मराठी असेल तर MA मराठी आणि B.Ed MA मधनं असणार आहे. गणित असेल तर MSc गणित आणि B.Ed ही रिक्वायरमेंट असेल. जीवशास्त्र असेल तर MSc जीवशास्त्र आणि B.Ed त्यानंतर त्यांनी केलेलं असावं. रसायनशास्त्र MSc रसायनशास्त्र आणि B.Ed त्यांनी केलेलं असावं. भौतिकशास्त्र असेल तर MSc इन भौतिकशास्त्र आणि B.Ed त्यांनी केलेलं असावं. माध्यमिक शिक्षण सेवक मराठी माध्यम, तर यांनी उमेदवार पदवी अधिक B.Ed व समकक्ष अर्हता धारण करणारा असावा. विषयनिहाय आवश्यक शैक्षणिक अर्हता खालीलप्रमाणे त्यांची असावी. आणि इंग्रजी BA इंग्रजी B.Ed
त्यांच्याकडे असावी. गणित BSc गणित असावं. विज्ञान BSc विज्ञान B.Ed त्यांच्याकडे असावं. इतर BA MA BA मराठी इतिहास भूगोल हिंदी अर्थशास्त्र आणि B.Ed त्यांच्याकडे असावं. प्राथमिक शिक्षण सेवक मराठी माध्यम उमेदवार MSc HSc आणि D.Ed व समकक्ष अर्हता धारण करणारा असावा. शिक्षण पात्रता परीक्षा टीचर एलिजिबिलिटी टेस्ट त्याने दिलेली असावी. प्राथमिक शिक्षण सेवक इंग्रजी माध्यम 1ली ते 12वी पर्यंत शिक्षण इंग्रजी माध्यमातून झालेलं असावं. तसेच D.Ed ची पदविका त्याच्याकडे असावी आणि टीचर एलिजिबिलिटी टेस्ट त्यांनी पास केलेली असावी. उच्च श्रेणी लघुलेखक याने शासन मान्यताप्राप्त उच्च माध्यमिक परीक्षा बोर्डाचा SSC परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. उच्च श्रेणी लघुलेखक इंग्रजी शासन मान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाचा 120 शब्द प्रति मिनिट लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. टंकलेखन यांचं इंग्रजीमध्ये 40चा स्पीड आणि मराठीमध्ये 30चा स्पीड त्यांच्याकडे सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. निम्न श्रेणी लघुलेखक यांच्यासाठी सेम क्वालिफिकेशन आहे आणि ही अर्हता सर्व पदांकरिता दिनांक 1/11/2023 रोजी विहित शैक्षणिक अर्हता व अनुभव धारण केलेला असणे अनिवार्य असणार आहे. तर अशा पद्धतीचा सिलेबस या एक्झामसाठी अशा पद्धतीचं क्वालिफिकेशन या पदांसाठी असणार आहे. सो ज्या व्यक्ती ज्या क्वालिफिकेशनमध्ये बसत आहेत त्यांनी त्या पदासाठी अप्लाय करावा. सर्वांना ऑल द बेस्ट. जय हिंद. थँक्यू.